तर हनी ट्रॅप बाबत नाना पटोले यांच्या पेनड्राईव्ह बॉम्ब नंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी तुमच्याकडे नावं आहेत का असा सवाल केला। तसंच हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असल्याचं शिंदेंनी सांगितलं। मात्र हाच मुद्दा पकडत भास्कर जाधव यांनी शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम दिशाभूल करत असल्याचा आरोप केला। अध्यक्ष महोदय, ते सगळ्यांची नाव आहेत। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर। मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती। दरम्यान कुणाचंही चारित्र्य हनन करायचं नाही असं नाना पटोलेंनी सभागृहाबाहेर म्हटलेलं आहे। राज्याचे महत्त्वपूर्ण दस्तावेज, गोपनीय दस्तावेज असामाजिक तत्वांच्या जवळ गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। जेव्हा विधानसभेमध्ये मी हा पेन ड्राईव्ह दाखवला, एक मंत्री म्हणाले की कोण आहेत ते दाखवा आम्हाला। आम्ही म्हणालो दाखवू, पण मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही आणि मग ते घाबरले। मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे, माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे